नमस्कार, मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते। तर संडे स्पेशल रेसिपीमधली पुढची रेसिपी म्हणजे आज आपण सुखं चिकन कसं बनवायचं ते बघणार आहोत। अगदी मस्त गावरान पद्धतीने झटपट होणारं हे चिकन आहे। चला रेसिपीला सुरुवात करूयात। त्यासाठी अर्धा किलो चिकन स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायचं आहे। यामध्ये अर्धा चमचा हळद आणि मॅरिनेट करतानाच आपल्याला भाजीला साधारण जेवढं मीठ लागणार आहे ना तेवढं एकदम लावून घ्यायचं आहे, म्हणजे चिकनच्या आतमध्ये पर्यंत हे मुरतं आणि चिकन चवीला छान लागतं। आता झाकण ठेवून 10-15 मिनिटांसाठी आपण हे बाजूला मॅरिनेट करायला ठेवूयात। आता आपण वाटणाची तयारी करणार आहोत। तर वाटण करताना नेहमी लोखंडाच्या कढईचा किंवा तव्याचा वापर करा, ज्यावर कांदा खोबरं चांगलं भाजलं जातं। तर यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा होता, 1 चमचा तेल टाकून तो कांदा भाजून घ्यायचा आहे। कांद्याचा हलकासा रंग बदलला आहे बघा, असा ब्राऊन रंग आला आहे, गोल्डन। आता यामध्ये ना अर्धा वाटी किंवा अर्धा कप किसून घेतलेलं सुकं खोबरं टाकायचं। खोबरंसुद्धा ब्राऊन रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। तुम्ही हे दोघंही जिन्नस वेगवेगळे भाजून घेतले तरीही चालेल, पण मी हे एकत्रच असे भाजून घेणार आहे। मीडियम टू हाय फ्लेमवर हे भाजून घ्यायचे आहे। एकदा का कांद्याचा आणि खोबऱ्याचा रंग बदललेला दिसला की गॅस बंद करायचा। यामध्ये 1 इंच आल्याचा तुकडा, 10 ते 12 लसणीच्या पाकळ्या आणि एक छोट्या आकाराचा टोमॅटो कट करून टाकायचा आहे। हे सगळे पदार्थ व्यवस्थित मिक्स करायचे आणि गार झाल्यावर याचं वाटण करायचं आहे। याआधी सुद्धा संडे स्पेशल रेसिपीमध्ये मी तुम्हाला मालवणी चिकन कसं बनवायचं त्याची रेसिपी दिली आहे, तर पूनम बेसिक रेसिपीवर जाऊन तुम्ही नक्की बघा। सगळे पदार्थ छान गार झाले की यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि याचं वाटण करायचं आहे। तर थोडी कोथिंबीर टाकायची राहिली होती, तर काड्यांसकट स्वच्छ धुतलेली कोथिंबीर टाकून बारीक याचं वाटण रेडी आहे। आता फोडणीसाठी बघा काय करायचं, जाडबुडाची कढई घ्यायची, कारण हे आपण सुकं चिकन बनवत आहोत ना म्हणून। तर 4 चमचे तेल घेतलं आहे। तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरे आणि एक छोटा कांदा बारीक कट करून टाकायचा आहे। कांद्याचा कच्चापणा गेला की यामध्ये एक मोठ्या आकाराचा टोमॅटो होता, जो मी अगदी बारीक कट करून टाकलेला आहे। जर टोमॅटो छोटे असतील तर 2 घेतले ना तरीही चालेल। टोमॅटोचा पूर्ण कच्चापणा घालवण्यासाठी ना यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे ना काय होतं की हा टोमॅटो लवकर शिजतो। तर मी झाकण ठेवून अगदी तेल सुटेपर्यंत हा टोमॅटो या ठिकाणी शिजवून घेतलेला आहे। या छोट्या छोट्या स्टेप्स आहे, ह्या वापरून एकदा तुम्ही हे सुकं चिकन नक्की ट्राय करा। अगदी झटपट तर तयार होतं, पण अतिशय चविष्ट। हॉटेलामध्ये जाऊन खाण्याची तुम्ही कधीच जाणार नाही, याची मी गॅरंटी घेते। आता वाटण टाकायचं आहे आणि वाटणसुद्धा चांगलं परतवायचं आणि शिजवून घ्यायचं आहे अगदी तेल सुटेपर्यंत बघा। तर गॅसची फ्लेम लो टू मीडियम करा, म्हणजे आपलं हे जे वाटण आहे ते व्यवस्थित शिजतं। आता यामध्ये 1 हिरवी मिरची टाकली आहे, 1 चमचा लाल तिखट, 2 चमचे घरातला ठेवणीतला काळा मसाला मी यामध्ये ॲड केला आहे। हा होममेड आपला गरम मसाला आहे, पाऊण चमचा इतका मी हा ॲड केला आहे। तुम्ही कुठल्याही ब्रँडचा किंवा यामध्ये ना चिकन मसालासुद्धा वापरू शकतात। आता मसाले टाकल्यावर सुद्धा झाकण ठेवून अगदी मंद आचेवर तेल सुटेपर्यंत हे पदार्थ शिजवायचे आहे। तुम्ही बघू शकता छान आपलं हे वाटण या ठिकाणी रेडी झालेलं आहे। आता यामध्ये मॅरिनेट केलेलं सगळं चिकन टाकायचं आहे। आता आपण हे चिकन शिजवताना बिलकुल पाण्याचा वापर करणार नाही आहे बघा। त्याआधी काय करायचं, 2 ते 3 मिनिट मीडियम फ्लेमवर आधी हे चिकन या मसाल्यांमध्ये चांगलं परतवायचं आणि मग आहे ना एक खोल ताट घ्यायचं, त्यामध्ये 1 ग्लासभर पाणी टाकायचं आणि आपल्याला आता हे चिकन मंद आचेवर वाफवून घ्यायचं आहे। एक 3-4 मिनटं झाले होते। 3-4 मिनटानंतर एकदा झाकण उघडायचं आहे आणि पुन्हा याला चाळून द्यायचं आहे बघा। आता मात्र पुढे पुन्हा मी एकदा हे ताटातलं जे पाणी आहे ना ते तसंच ठेवून याला वाफवून घेणार आहे। आता तुम्ही बघू शकता चिकनला पाणी सुटलेलं आहे त्याचंच। आता मात्र आपल्याला ताटावरचं पाणी टाकून द्यायचं आहे, नाहीतर मग आहे ना चिकनला खूप पाणी सुटतं। मध्ये मध्ये असं झाकण उघडून बघायचं आणि व्यवस्थित चिकन खालून वरपर्यंत परतवायचं आहे। आता हे सुकं चिकन असल्यामुळे मी इथे सांगितलं आहे जाडबुडाच्या कढईचा किंवा भांड्याचा वापर करा, म्हणजे चिकन व्यवस्थित शिजतं। एकीकडे मस्त माझी गरमागरम ज्वारीची भाकरी रेडी झालेली आहे आणि इकडे बघा चिकनसुद्धा पूर्णपणे शिजलेलं आहे, पूर्ण तेल सुटले चिकनला, अगदी रसरशीत चिकन या ठिकाणी रेडी झालं आहे। तर हे चिकन शिजण्यासाठी साधारण मला मंद आचेवर 18 ते 20 मिनटं लागले आहे। वेळ थोडा कमी अधिक लागू शकतो, पण चिकन अगदी सॉफ्ट होईपर्यंत शिजवायचं आहे। तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा। संडे स्पेशल रेसिपी पुढची बघायला तुम्हाला काय आवडेल ते सुद्धा कमेंट करून सांगा। सगळ्यात शेवटी भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे। आणि रेसिपी आवडली असेल ना तर नक्की चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा। माझे व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद।